हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी लीना शिर्के, म्हाळसा होलसेल टेक्सटाईल मार्केट, डोंबिवली ईस्टमधनं. काय म्हणता, कसे आहात सगळे? मस्त, एकदम मजेत ना? बरं, मी नेहमी तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरते, ते म्हणजे आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या सगळ्या ओळखीच्या लोकांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत आणि सगळ्यांसोबत शेअरसुद्धा नक्की करा. आणि ज्यावेळेला प्रॉडक्ट आवडतील त्यावेळेला कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका. ओके, सो गाईज, आज मी तुमच्या सगळ्यांसाठी एक स्पेशल वस्तू आणलेली आहे. ती म्हणजे की न्यूबॉर्न बेबीजच्या खूप साऱ्या ऑर्डर्स आपल्याकडे सध्या तरी येत आहेत. हे बघा, पैठणीचे न्यूबॉर्न बेबीजचे ड्रेसेस. हे बॉईजसाठी, स्पेशली बॉईजसाठी आपण हा कुर्ता बनवलेला आहे. त्यानंतर बॉईजसाठी आपण हे असे हे गर्ल्स अँड बॉईज एनीवन कॅन यूज, दोघांसाठी पण हे असं टोपरं आपण बनवलेलं आहे. येस, टोपऱ्यामध्ये सुद्धा खूप सारी व्हरायटी आहे आणि या टोपऱ्याची प्राइस फक्त आणि फक्त 150 रुपीज. येस, सी दिस, 150 रुपीजला तुम्हाला ही टोपरी मिळू शकणार आहे. सो तुम्हाला यापुढे टोपरी हवं असेल तर ते सुद्धा आपण बनवतो. त्यासोबतच आणखीन लहान मुलांचे जॅकेट्स. येस, पैठणीचे जे जॅकेट्स ते आपल्याकडे खूप फेमस आहेत. अगदी लहान मुलांपासून बाबांपर्यंत, भावापासून ते अगदी मोठ्यांपर्यंत, नवरदेवापासून ते अगदी करवल्यांपर्यंत सुद्धा पैठणीचे जॅकेट हे अगदी फेमस आहेत. बऱ्याच वेळेला घरांमध्ये आजकाल पैठणीची थीम अशी असते आणि त्याच्यामुळे पैठणीचे जॅकेट्सची भयंकर अशी डिमांड आता मार्केटमध्ये वाढलेली आहे. आणि म्हणूनच ॲक्च्युली पैठणीचे जॅकेट्स आपण आता बनवलेले आहेत, न्यूबॉर्न बेबीजपासून मोठ्यांपर्यंत. त्यानंतर हे आहे पैठणीचं धोतर. येस, पैठणीची धोती आपण ही बनवलेली आहे. आणि गाईज, एक गोष्ट सांगायची ना, की वी कॅन डू ऑल काइंड्स ऑफ कस्टमायझेशन ॲज वी आर अ मॅन्युफॅक्चरर, होलसेलर अँड रिटेलर. मॅन्युफॅक्चरर जरी असलो तरी सुद्धा तुम्हाला एका वेळेला 10-10, 12-12 पीसेसच घ्यावे लागतील. इट इज नॉट नेसेसरी. तुम्ही अगदी सिंगल पीसपासून सुद्धा आपल्याकडनं परचेसिंग करू शकता. आणि तुम्ही तुमच्या गिफ्टिंग आर्टिकलसाठी सुद्धा जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही गिफ्टिंग आर्टिकल सुद्धा घेऊ शकता. लहान मुलांचे तुम्ही मागे सुद्धा बघू शकता, लहान मुलांचे बरेचसे ड्रेसेस आपल्याकडे आहे. अगदी न्यूबॉर्न बेबीजपासून ते मोठ्यांपर्यंत खूप सारी व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे. ओरिजिनल पैठण्यांपासून आपण या सगळ्या वस्तू बनवत असतो, ह्या सगळ्या गोष्टी बनवत असतो. तुम्ही शॉपमध्ये या, तुम्ही पैठणी सिलेक्ट करा आणि तुम्ही सांगितलेल्या पैठणीमध्ये, तुमच्या आवडीच्या पैठण्यांमध्ये आपण ह्या सगळ्या वस्तू, ड्रेसेस असतील, कुर्तीज असतील, त्यानंतर धोती असतील, टोपरं असेल, जॅकेट असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, सगळ्या आपण ज्या वस्तू आहेत ते सगळे आपण ड्रेसेस आपण बनवून देऊ शकतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की आता आपण नऊवारी साडीसुद्धा स्टिच करून देत आहोत. सो आषाढी एकादशी होती गाईज, थँक्यू सो मच. आषाढी एकादशीसाठी लिटरली रात्रीचे 12 आम्हाला शॉपमध्येच वाजले होते, कारण की आषाढी एकादशी निमित्त नऊवारी साडी, परकर पोलकं, भयंकर ट्रिमेंडस अशी डिमांड होती आणि ती आपण आपल्या सगळ्या कस्टमर्सपर्यंत पोहोचवलेली आहे. आणि खरोखर खूप 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 छान असा रिस्पॉन्स आपल्याला आषाढी एकादशीसाठी, स्पेशली खास करून नऊवारी साडी आणि परकर पोलक्यांसाठी आपल्याला आपल्या ग्राहकांकडनं मिळालेला आहे. काहीच आणखीन एक खूप मोठी अशी आनंदाची बातमी सांगायची होती, ती म्हणजे पुण्यामध्ये सुद्धा आता तुम्हाला आपले हे सगळे प्रॉडक्ट बघायला मिळणार आहेत. तर पुण्यामध्ये सुद्धा जर तुम्हाला कधीही, अगदी तुम्हाला जेव्हा वेळ असेल त्यावेळेला तुम्ही जाऊन तिथे परचेसिंग करू शकता. पुण्यामध्ये कोथरूडला लोकमान्य नगरमध्ये SPM शाळेच्या समोर स्माईल फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे. तर तिथे आपले पैठणीचे हे सगळेचे सगळे प्रोडक्ट तुम्हाला तिथेही बघायला मिळतील. आणि त्यासोबतच तुम्हाला परचेसिंग करायचं असेल तर तुम्ही तिकडे जाऊन परचेसिंग सुद्धा करू शकता. पुण्यामध्ये लोकमान्य नगरमध्ये SPM स्कूलच्या समोर, कोथरूडपासून अगदी जवळ आहे. त्यामुळे तुम्हाला तिकडेही जायचं असेल तर तिकडे जाऊनही तुम्ही परचेसिंग करू शकता. अदरवाईज डोंबिवली ईस्टमध्ये आपलं जे शॉप आहे, आपल्या शॉपमध्ये तर एनी टाईम वेलकम. बरं, आता आजसाठी तर मी हे एवढीच व्हरायटी तुम्हाला सगळ्यांना दाखवलेली आहे. उद्याला पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच प्रकारच्या नवनवीन व्हरायटी सोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.